आहे असं मी समजतो. धन्यवाद. आणि गंगापूरच्या साहित्य संमेलनामध्ये मी माझी घुंगरू नावाची कविता त्या ठिकाणी सादर केली होती. मला अपेक्षा आहे की ती कविता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आवडेल. कवितेचं नाव आहे घुंगरू. म्हणजे कुणाला काय सुचेल कुणाला काय सुचेल माहित नाही, कुणाला काय आवडेल. तर एक दिवस झोपलेलो असताना बायकोला चांदीचे पैंजण घेऊन दिले. आता ही सांगण्याची गोष्ट नाही, पण आता कविता सांगावं लागेल ना. आणि ती जेव्हा घरात नळामध्ये पाणी भरायची, हंडा घेऊन घरामध्ये जायची, तर ते पैंजण असे छुम 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 असा आवाज यायचा त्याचा. आणि तो आवाज ऐकून रवी ते देखे कवी, कवीला कधी पुढे डॉक्टर साहेब काय सुचल काही सांगता येत नाही. आणि तो नाद ऐकला आणि घुंगरावर कविता लिहावी असं मला वाटलं. आणि त्याच्यातून मग ही कविता साकारली राखील सर. कवितेचं शीर्षक आहे घुंगरू. तिच्या पैंजणातील मी घुंगरू, त्यावर तिचाच ताबा. तिच्या पैंजणातील मी घुंगरू, त्यावर तिचाच ताबा. नाद वेडावतो तिला त्याचा, कारण नादच खुळा माझा, कारण नादच खुळा माझा. कुणाला भावे वाटते अंबानी, कुणाला बिर्ला तर कुणाला टाटा. है ना विद्यार्थी, कुणाला काय वाटतं कुणाला काय वाटतं. कुणाला भावे वाटते अंबानी, कुणाला बिर्ला तर कुणाला टाटा. मी मात्र घुंगरूच बरा, तिच्या पायाशी खेळण्यात नशिबाचा भारी वाटा. तिच्या पायाशी खेळण्यात नशिबाचा भारी वाटा. ती झपझप चालताना घुंगराचा आवाज झाला. ती झपझप चालताना घुंगराचा आवाज झाला. आवाज की हो ऐकून चंद्र तिच्या पायाशी आला. अहो मी तिच्या पायी वेडा झालो, काय नवीन गोष्ट आहे का. चंद्र सुद्धा वेळवान झाला. आणि तिच्या बायकोच्या पायातला घुंगराचा आवाज ऐकून चंद्र तिच्या पायाशी आला. आणि मग आता पुढे काय गमती जमती घडतात. चंद्र बायकोला म्हणाला एका घुंगरात बसू का, मनी तुझ्या बसू का. बघ आता काय सुरू झालं. चंद्र बायकोला म्हणाला एका घुंगरात बसू का, मनी तुझ्या बसू का. उंच आकाशी जाऊ आपण, गोड गाणे गाऊ आपण. दोघांचा संवाद सुरू झाला. ही मात्र बायको, ही मात्र लबाड खट्या आणि द्वार. ही मात्र लबाड खट्या आणि द्वार. हो म्हणाली चंद्राला, हो म्हणाली उंच उडाली माझ्या सगत, चंद्राच्या प्रकाशात बुडाली. रिमझिम रिमझिम खळखळ छनछन, रिमझिम रिमझिम खळखळ छनछन. मोर पिसांचे माथी निंपन, संगीत नाचरे डोलू लागले. देह भान हरपुनी गीत प्रेमाचे बोलू लागले. चंद्र घुसला तेव्हाच हसला. मग हिचे सुरू झालं त्यांचं वालं. चंद्र घुसला तेव्हाच हसला. काळजाचा तीट जेव्हा तिचा त्याच्या गाली बसला. काजळाचा तीट जेव्हा तिचा त्याच्या गाली बसला. मी बिचारा, आता हे जे चाललंय ते पाहून, मी बिचारा वाजून थकून थकलो आणि खूपच थकलो. रुसलो आणि चिडीचूप बसलो. मी बिचारा वाजून थकून थकलो आणि खूपच थकलो. रुसलो आणि चिडीचूप बसलो. कळ माझी तिच्या हृदयात गेली. बायकोला शेवटी कळालं आता काय चाललंय ते. कळ माझी तिच्या हृदयात गेली. म्हणाली वेड्या चंद्र म्हणजे गाडी आहे. काय म्हणते बघा आता तिने तिची सफाई कशी पेश केली. कळ माझी जेव्हा तिच्या हृदयात गेली. म्हणाली वेड्या चंद्र म्हणजे गाडी आहे. आभाळ आपुली माढी आहे. तू राजा आणि मी राणी. चंद्राची ही मी काढलेली खोडी आहे. कारण तूच पैंजण तूच घुंगरू वाजतो खळखळा. तूच पैंजण तूच घुंगरू वाजतो खळखळा. खरं सांगू का राजसा तुझा नादच खोळा, तुझा नादच खोळा, तुझा नादच खोळा. धन्यवाद. छत्रपती शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय व शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज काव्य महोत्सवचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या काव्य महोत्सवाच्या आयोजनासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहे ते प्रसिद्ध कवी धोंडराम सिंह राजपूत. हे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आणि त्यांनी छान असे कविता आपल्या समोर सादर करून मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या काव्य महोत्सवाचे स्वागताध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख आदरणीय शेषराव नाना जाधव यांनी स्वागताध्यक्ष पद स्वीकारलं आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यास
मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या काव्य महोत्सवासाठी महाविद्यालय विकास समितीचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित आहे. त्यापैकी पुण्यप्रभा तुपे साहेब, डॉक्टर अशोक फुले, श्री गुलाबराव, श्री राधाकृष्ण गुजर सर, डॉक्टर रणजित गायकवाड सर, त्याचप्रमाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर विकास संगेकर यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जे निमंत्रित कवी होते की ज्यांनी अतिशय छान आणि सुंदर अशा कविता आपल्या समोर सादर केल्या आणि आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कविता करण्याची, एक काव्य करण्याची प्रेरणा यातून नक्कीच मिळेल, त्याबद्दल सर्व निमंत्रित कवीचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या काव्य महोत्सवासाठी जे परमिशन दिलं आणि मार्गदर्शन केलं ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस डी नायकवाडे सर, त्याचप्रमाणे मुख्याध्यापक सोमवंशी सर यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अतिशय बहारदारपणे आणि सुंदररित्या ज्यांनी केलं ते सह्याद्री साहित्य प्रतिष्ठानचे सदस्य श्री ज्ञानेश्वर वागचौरे सर यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा हा काव्य महोत्सव आयोजित करण्यासाठी जे प्रयत्न केले, जे कष्ट केले त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक फिरवले शब्दांचे भोले. कारण त्यांची बायको आहे सुग्रण आणि रोज रोज देते त्याला केळी शिकरण, केळी शिकरण. डॉक्टर बसलेले तिथं, डॉक्टरांची बायको काय म्हणते, माझ्या नवऱ्याचं नाव लई लई मोठं, पण लक्षण मात्र सारच खोट. कारण पेशंटची चालतं त्यांचं साठ नट. प्रकाराचा आढावा घेतला तर सर्वप्रथम माझ्या सर्व उपस्थित कवींनो काव्याचा जन्म झालेला आहे. लक्षात घ्या, हे पद्याचा जन्म झालेला नाही. पद्य म्हणजे ओढून ताडून लिहिलेलं आणि काव्य म्हणजे मनाचा आविष्कार, शब्दांचा आविष्कार, शब्दांची जुळवणूक आणि शब्दांची तुमच्याशी असलेली जी आहे प्रेम, त्याला म्हटलेलं आहे. तितकाच दिसून येते मानवी इतिहास जितका प्राचीन तितका काव्याचा इतिहास प्राचीन आहे. काव्याचा जन्म नैसर्गिक आहे. बघा इथं नैसर्गिक. डॉक्टरीनबाई उठल्या, कुठल्या डॉक्टरीनबाई? गाई गाई. नवऱ्याला पाहिलं त्यांनी बाई आणि त्यांची झाली घाबरगुंडी बाई. परंतु घाबरल्या नाही, किती झाशीची राणी म्हणून त्या बोललेल्या आहेत. आणि म्हणून काव्याचा जन्म नैसर्गिक तर गद्याचा हेतू प्रधान आहे. ते काव्याप्रमाणे उत्स्फूर्तपणे बाहेर पडत नाही. साहित्य लेखन काव्याप्रमाणे उत्स्फूर्त बाहेर पडत नाही, काव्य उत्स्फूर्तपणे बाहेर पडतं. आणि म्हणून ज्या पुन्हा आदी कवींच्या कंठातून काव्य सर्वप्रथम बाहेर पडले तो त्याच्या भावनांचा उत्स्फूर्त स्फोट होता. तुम्ही इथं ज्या तुमच्या मनाच्या भावना व्यक्त केल्या तो उत्स्फूर्त असा स्फोट होता. आणि म्हणून माझ्या सर्व मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती की आद्य कवी मुकुंदराज मराठी कवितेच्या प्रवाहात आज अखंडपणे वाहत आलेला आहे. महाराष्ट्र कवी परंपरा केशव सूत आहेत. बरेच कवी मी या ठिकाणी जास्त सांगणार नाही, परंतु एकच सांगेल की काव्य आणि गद्य या दोनच्या शैलीतही फरक आहे. काव्याची शैली सहस्फूर्त, नाजूक, बघा नाजूकपणे बोललेले, इथं सर्व नाजूकपणे या ठिकाणी बोललेले आहेत, चांगले बोललेले आहेत, मनापासून बोललेले आहेत. काव्याची जी असती शैली ही नाजूक, तर गद्याची कृत्रिम आणि घडून आलेली असते. मी गद्याला नाव ठेवत नाही, परंतु ही काव्याची मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. कविता म्हणजे कवीच्या मनातील काव्यरूपी भाव होय. जे न देखे रवी ते देखे कवी. आणि म्हणून सुचते कविता नवी नवी. शब्दांच्या गुणात्मकतेची जुळवणूक म्हणजे कविता. मी काय म्हणतो ना, नवी कवी खूप तिल्लुपिल्लू चौम्या बोली. शब्दांच्या गुणात्मकतेची जुळवणूक म्हणजे कविता. अत्यंत कमी शब्दामध्ये मनातील किंवा वास्तवतेतील शास्त्र शुद्ध रचना करणे म्हणजे कविता. आता मुक्त कवीचे या ठिकाणी भाषणदार बरेच जण बोलले,
कविता कवीच्या मनातील सुंदर भावांची जुळवणूक आहे. पहा किती तुम्ही हसत होते, किती तुम्ही बोलत होते, आणि त्या कवीच्या जवळ शब्दांचा साठा असेल तर त्या कवीच्या मनाची जोड दिली तर कविता साकारते. शब्दांची अर्थपूर्ण जुळवणूक, यमकांची योग्य शब्द संगत म्हणजे कविता होय. कविता करताना छोटे छोटे विषय घ्या. मी या ठिकाणी माझं अध्यक्ष एवढंच म्हणेन, खूप कवींनी छान छान कविता सादर केल्या, पण अजूनही कवींना या जगात काय घडतं ते अजूनही माहित नाही. मी एक कविता वाचतोय, निर्दयीपणाचा कळस. ठाण्याला एक घटना घडली. मुलींना नीट आहे का, तुमच्यासाठी कविता मी लिहिलेली आहे. ठाण्याला घटना घडली. 22 वर्षाच्या मुलीला एका 27 वर्षाच्या वेड्या पिपासूने त्या मोठ्या पाण्याने मारलं. कोणी गेलं नाही त्याच्याजवळ. ऐका जरा, मन देऊन ऐका, मग प्रेम कसं असतं ते पाहू. निर्दयीपणाने गाठला असे या देशात उंच कळस. निर्दयीपणा, बाईला मारणं, मुलीला मारणं. काही बांगलादेशमध्ये काय चालू आहे, किती विटंबना चालू आहे त्या बहिणीची. आणि आमच्या बाई म्हणाल्या की महिला ही सक्षम आहे. WOM यांचा अर्थ काय होतो माहितीये? W फॉर वाईज, O फॉर ओबिडियन्स, M फॉर मोरॅलिटी, WOM, A फॉर एबिलिटी, N नो फॉर नोबिलिटी. आमच्या पुरुष मंडळीजवळ ती नोबिलिटी दिसणार नाही, नीतिमत्ता दिसणार नाही. तुमच्याकडे नीतिमत्ता आहे. आम्ही तुम्हाला श्रेष्ठ मानतोय. किती आम्ही भारी माणसं आहोत. आणि कृष्ण राधानी म्हणत राधा कृष्ण, बाईचं नाव आधी, बुवाचं नाव नंतर. लक्ष्मी नारायण, लक्ष्मी आधी, नारायण नंतर. सीता राम, सीता. एवढे मोठे आम्ही मनाचे, तरी बाई म्हणतात तुम्ही आम्हाला गिनत नाही, तुम्ही आम्हाला गिनत नाही, तुम्ही आम्हाला गिनत नाही. ठीक आहे, नाही घेणं तर नाही घेणार. पाहू पुढं. निर्दयीपणाने गाठला असे या देशात उंच कळस. भर दिवसा असे रस्त्यात खून, दरोडे, हत्याचा पळस. मिळताच अशा घटनांची बघे आणि टग्यांना वर्दी. पहा किती लोक होते तिथं. एकाची हिंमत झाली नाही त्या माणसाचा हात पकडण्याची. एक गेला तर त्याला धौस दिली, तो पळून गेला. बघे आणि टग्यांची वर्दी. मिळताच अशा घटनांची बघे आणि टग्यांना वर्दी. क्षणात घटनास्थळी दिसे फक्त बघ्यांचीच गर्दी. पहा पुढे काय करतात ते बघे. प्रसंग चित्रीकरण करण्याची त्या बघ्यांना असते घाई. बाई कशी पडली, कसं मारलं, तिला हात कसा लावला, ते सारं त्या मोबाईल मध्ये टिपत असतात. आणि म्हणून प्रसंग चित्रीकरण करण्याची या बघ्यांना असते घाई, पण हत्या रोखण्यासाठी धजत नाही पुरुष आणि बाई. हाती असेल ते अवजार. हाती पहा, नवरा फेकून मारतो. बाई तुम्ही कधी राबवता, कशावर राग का सांगा बरं. नवरा तापून, डॉक्टर साहेब तापून आले, भांडे म्हणलं का तुला कळत नाही, चहा साखर कमी टाकली, तिकडून बाई दनादन 2-4 भांडे खाली पाडते. पोरगा आई काय झालं, पोराला धपकन मारते. डॉक्टर साहेब समजतात बायको तापलेली आहे, आपण आता थंड व्हावं म्हणून काय म्हणतात ते बघा. हाती असेल ते अवजार, सपासप असती ते वार. किती दुर्दैवी असे निर्दयतेची ही दुर्दैवी धार. प्राण गेले तरीही मेली ती मुलगी, मेली. मेल्यानंतरही याची वाद चालू होते, पण कोणी इतकं निर्दयीपणा. आईला आम्ही आई म्हणत नाही, बापाला बाप म्हणत नाही. सहाराचे सुब्रतराय वारले, 2 पोरं, 1 बायको. बायको काय बरेच असते त्याला, पण तू 1 बायको त्याच्या अंत्यविधीला गेली नाही, खांदे दिले नाही पोरांनी. आमची संस्कृती आहे, आम्ही विसरत चाललेलो आहे. माझ्या कवींनो, माझ्या भगिनींनो, माझ्या टिल्लू पिल्लू चौम्या मुलींनो, आपल्याला याला वाचा फोडायची. आईला आई म्हणा, बापाला बाप म्हणा. सकाळी उठल्या आईला गुड मॉर्निंग नाही तर नका म्हणू, हॅपी मॉर्निंग म्हणा. दर मेचा दुसरा जो रविवार आहे तो मातृदिन आहे, आणि दर जूनचा 3रा रविवार हा पितृदिन आहे. त्या दिवशी तर बोला. अरे ते म्हातारं ते अडगळीतली वस्तू म्हणून पडलेलं राहतं, कोणी विचारत नाही. माझ्याकडे ती पण कविता आहे का, काय त्या बापाचे हाल चालू आहे ते सांगत बसत नाही मी. प्रसंग चित्री करण्याची त्या बघ्यांना असते घाई, पण हत्या रोखण्यासाठी धजत नाही पुरुष बाई. हाती असेल ते अवजार, सपासप असती ते वार. किती दुर्दैवी असे निर्दयतेची ही धार. प्राण गेले तरी असे निर्दयतेचा हा मारा. यापुढे गोठून जातो माणुसकीचा पारा. निर्दयी असे समाज निर्दयी आहे. मी 101% सांगतो मुलींनी, शेवटच्या 4 ओळी आहे का. निर्दयी असे समाज, निर्दयी असे सरकार, निर्दयीपणांचा दिशे सर्वत्र कारभार. मुलींनो घ्यावा धडा अशा घटनेपासून.
प्रेम प्रकरणाची पाऊले उचलावी जरा जपून, उचलावी जरा जपून, उचलावी जरा जपून. तुम्ही या ठिकाणी मला एकच गोष्ट सांगायची मुलींनो, तुम्ही ज्योती आहात. आई मला घे पदरात, नको मारू मला तुझ्या उदरात. घराची मी पंथी, घराची मी पंथी, घराची मी ज्योती, जपेलच आपल्या संसार आपल्या कुटुंबाची सर्व नाती गोती. अशी ती आपली मुलगी म्हणते. आणि बाई ढर ती सोनोग्राफी भर लगेच घे. तर हे आपण थांबूया. मला असं वाटतं मी जास्त बोलतोय. या ठिकाणी तुम्ही मला पुन्हा एकदा अध्यक्षपद दिलेलं आहे आमच्या शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान व छत्रपती शाहू कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने त्यांचे मी आभार मानतो. आणि एकच कविता या ठिकाणी सादर करतो. रिम झिम श्रावणी धारा. नंतर प्रेम पाहून सर्वांना आठवण. मी कविता म्हणायला लागलो का डॉक्टर साहेबांना पहिलं प्रेम आठवेल की ना. मला तुम्ही प्रेमच केलं नाही म्हणा. नाही खरंच केलं नाही. माझ्या वर्गात एक पोरगी होती, तिचं नावही समजावतो, सरोज खंबाळकर. लई मोठी केस. रेखा पाहिली तुम्ही सिनेमातली? त्या रेखासारखे लांब केस. मी कागदाचं इवान केलं आणि भरकन असं फेकलं. सहज तिच्या याच्यात मोकळ्या केसात जाऊन बसलं. शिकवायला होते आम्हाला रत्नाकर सदावर्ते सर. त्यांनी बघितलं. सारे मुलं गेल्यावर मला 50 उर्वशा काढायला लावल्या. त्या पोरीच्या मागे बसला ना तर तुझा आता कॉलेजमधून काढू. शेवटी मला बेंच बसायला दिला. पण ते प्रेम नाही. पाहूया. पहिले पहिले प्रेम काय विचारता राव. आठवा ना तुम्ही? आहे का केलं कोणी पहिलं? स्टेजवरच्या सर्व लोकांनी प्रेम केलेलं आहे. तुम्ही पण सर्वांनी प्रेम केलेलं आहे. त्या पोरी तुमचं पहिलं नाही, दुसरं नाही, काहीच नाही. तुमचं नाही, तुम्हाला नाही. पहिले पहिले प्रेम काय विचारता राव. आठवणी पहा जरा पहिल्या प्रेमाचा डाव. आठवतो का? आठवतो कोणाला? मला आठवत ना. मी बाजूला जाऊ. पहिल्या प्रेमाची असते लई बिकट वाट. पहिल्या प्रेमाची असते मुलींना लई बिकट वाट. अपमान तिरस्काराचे चढावे लागतात घाट, चढावे लागतात घाट. पहिले पहिले प्रेम, पहिले पहिले प्रेम वेळ घेते खूप. पहिले पहिले प्रेम वेळ घेते खूप. यामुळे कित्येकांचे मध्येच वाजते सूप. जय महाराष्ट्र होता. पहिले पहिले प्रेम भीत भीत जमते. धजत नाही पोरगा हात लावायला, बोलायला धजत नाही. पण आजकाल काय मोबाईल मुळे पहिले पहिले प्रेम भीत भीत जमते. आठवणीत मात्र आयुष्यभर असते, आयुष्यभर असते. सर्व आठवू लागले पा. याच्या चेहऱ्याकडे पहा सर्वांच्या, तुमच्या बायांच्या पण पहा सर्वांचे. मला आठवत ना सर्वांना? हा नक्की. ज्ञानेश्वर भाऊ वाद सगळे लगे मान डोलतात. बायको माझी धीट काम करते फिट. म्हणून ते बायको विषयी जास्त त्यांनी केलेलं आहे. पहिल्या प्रेमाची बात जेव्हा सरकते पुढे. पहिल्या प्रेमाची बात जेव्हा पुढे सरकते. धडधडत्या हृदयात, धडधडत्या हृदयात सुगंधी फुलं उमलते. धडधड करतं हृदय. तुम्ही पहा करून तर ते करू नका. आता करायचं नाही काही. पहिल्या पहिल्या प्रेमात हृदयाची धडधड. पहिल्या पहिल्या प्रेमात हृदयाची धडधड. जागोजागी खास खळगे. बऱ्याचदा पडझड, बऱ्याचदा पडझड. पहिल्या प्रेमात असतात स्तुतींची सुमने. पहिल्या प्रेमात असतात चंद्रमुखी चंद्रकला. काय चंद्रमुखी काय चंद्रकला. तारीफा. पहिल्या प्रेमात असतात स्मृतीची सुमने. चंद्रमुखी चंद्रकला म्हणत जुळतात मने, जुळतात मने. पहिले पहिले प्रेम पहा जरा आठवून. नाही सॉरी, पहिले पहिले प्रेम पहा जरा जमून. नाही बरं का मुलींनो, मी प्रेमची कविता मी फार विरोधात यायच्या, कट्टर विरोधाची मी प्रेमाच्या. कारण मला धडा मिळालेला आहे, तुम्हाला धडा मिळू नये. पहिले पहिले प्रेम पहा जरा जमून. या पुढे भूक तहान सारे जातात विसरून, सारे जातात विसरून. पहिल्या पहिल्या प्रेमाच्या जरा कथा आठवा. पहिल्या पहिल्या प्रेमाच्या जरा कथा आठवा. हृदयात पहिल्या प्रेमाचा असतो मोठा साठावा, असतो मोठा साठावा, असतो मोठा साठावा. तुम्हाला कविता आवडली मला माहितीये, कारण प्रत्येकाने प्रेम केलेले पण ते व्यक्त करत नाही. टाळ्यातून तुमच्या जास्त झालं. पहा एकच शेवटचं म्हणतो. जर मी अध्यक्ष आहे, मला 20 मिनिटं दिलेली आणि आता 10 मिनिटं झालेली. नाही संपलं. रिम झिम श्रावणी धारा. रिम झिम श्रावणी धारा. अंगाला झोंबे गारगार वारा, गारगार वारा. गारगार वाऱ्यात भारी असते मस्ती, गारगार वाऱ्यात भारी असते मस्ती. सावनी सरीत तरुणांची वस्ती. सरींच्या गस्तीत होतात मन दंग.
भिजलं का किती छान वाटतं. मला ते आठवतं, रूप तेरा मस्ताना कोणता बाय आराधना, म्हणजे ते सांगत येत त्याच्यात असं तेच चित्र डोळ्यासमोर राजेश खन्नाचा. सरींच्या गस्तीत होतात मन दंग, रिमझिम सरीत ओले चिंब अंग. आता पहा बरं का, ओले चिंब रूप डोळे होतात दंग. ते कापड चिटकतं ना अंगाला, चिटकलेलं कापड पहा कोणाच्या, माणसाच्या नाही, बरं माणसाच्या. ओले चिंब रूप डोळे होतात दंग, श्रावण सरीचा मनी भावे रंग. श्रावण सरीत मन होतात गुंग, श्रावण सरीत मन होतात गुंग, मनाचे सैल होतात सारे सारे बंद. आतून पहा, भिजलेले अंग, भिजलेले रंग, भिजलेले अंग, श्रावण सरीत तुटतात सारे बंद. शेवटच्या 4 ओळी पहा, तुटणाऱ्या बंधांना, तुटू नका देऊ, तुटणाऱ्या बंधांना आपण सावरूया श्रावण सरी, छान छान भिजूया, छान छान भिजूया, छान छान भिजूया. मी खूप म्हणजे प्रसन्न झालो वागचौरे सरांचं संचलन बघून. या ठिकाणी आमचे नाईकवाडे सर आहेत, या ठिकाणी सर्व मंडळी आहेत. म्हणून छान 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 आमचे कवी किती छान, छान जागी छान कविता सादर झाल्या छान. छान 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 आमचे श्रोते किती छान, छान जागी छान श्रोते बसले छान छान. छान 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 कॉलेज आमचं छान, काव्य संमेलन छान, छान काव्य संमेलनात छान कविता झाल्या छान छान. छान 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 सारे सारे छान, छान छान छान. धन्यवाद. मला या ठिकाणी सर तुम्ही खूप मोठा मान दिला, मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या जे आपलं आहे शब्द सह्याद्री साहित्य संमेलन व छत्रपती शाहू कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लासूर स्टेशन आणि विशेषतः सतीश भाऊ चव्हाण जे आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. माझ्या हाताने उद्घाटन झालं, मी उद्घाटन खूप करत असतो मंत्र्या संत्र्यासोबत. मी मला महाराष्ट्र शासनानं 2 पुरस्कार दिलेले आहेत, तुमच्यामुळे दिलेले आहेत, माझे पुरस्कार नाही. ती पहिला पुरस्कार आहे पद्मश्री, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड 25,000 आणि 21,000 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार. दोन्ही पुरस्कार आतापर्यंत महाराष्ट्रात कोणालाही एकाच वेळेला मिळालेले नाही. एकनाथराव शिंदे साहेब, अजितदादा पवार यांच्या हस्ते मला मिळालं, हे मी पुरस्कार तुम्हाला सादर करतो. या शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठानला मी ते पुरस्कार देतो. आणि असे छान छान कार्यक्रम करा, या नव्या कवींना पुढे येऊ द्या, नव्या कल्पना येऊ द्या, त्यांच्या मनाच्या भावभावना या त्यांना व्यक्त करू द्या. कवितेवर बंधन नसतं. बरेच जण सांगतात जेवढीच पोट पाहिजे तेवढंच पाहिजे. मी इंग्रजी 12वीला कविता शिकवत असतो. मी एकच म्हणेन, नाईकवाडे सर, रॉबर्ट फ्रॉस्टची जी कविता तुम्हाला आठवत असेल, द वुड्स आर लवली, डार्क अँड डीप, you have promises to keep and miles to go before you sleep and miles to go before you sleep. धन्यवाद. थँक्यू. यांच्यासाठी ही कविता सादर करणार आहे. खरं तर हे समोर बसलेले सर्वजण आपण एक दिवस कॉलेजला होतो आणि कॉलेजचं जीवन आठवलं तर बरं वाटतं. तर ते बरं जीवन आठवताना मला खरं तर एक बरी कविता सुचली आणि त्या कवितेचं नाव आहे बरी. महाविद्यालयात पहिल्या दिवशी मला भेटली एक परी. महाविद्यालयात पहिल्या दिवशी मला भेटली एक परी. खरं सांगू का मित्रांनो, ती परीबिरी काही नव्हती, फक्त होती बरी. ती परीबिरी काही नव्हती, फक्त होती बरी. बरीची आणि माझी तशी रोजच भेट व्हायची. बरीची आणि माझी तशी रोजच भेट व्हायची. नजरेला नजर लावून ती तशीच घडवायची. बरीची चमकायची बऱ्या गालावरची खळी. गोऱ्या नाही बरं का, बऱ्या, कारण ती बरीच होती ना. बरीची चमकायची जेव्हा बऱ्या गालावरची खळी, बरी तेव्हा वाटायची मला गोड गुलाबाची कळी. बरी मला कधी कधी फार विसायची साधी. बरी मला कधी कधी फार विसायची साधी. बरी मला कधी कधी फार विसायची साधी. पण माझ्यासाठी की काय माहित नाही, पण या महाविद्यालयात यायची साऱ्या मुलांच्या आधी. काय व्हायचं कोणास ठाऊक. बरी ही मला कधी कधी दिसत होती परी. बरी खरंच परी आहे का बरी आहे याचा मी काय विचार करत बसायचो घरी. विचार करून करून शेवटी ठरवून टाकले मनात. विचार करून करून शेवटी ठरवून टाकले मनात. माझे पण तुझ्यावर प्रेम आहे हे तिच्या आनंदावर ध्यानात. आता बोलावे भाडभाड
प्रेमाबद्दल मोकळं, आता बोलावं भाडभाड प्रेमाबद्दल मोकळं, सांगून टाकावं सारं काही साधलेलं मनातलं सगळं. महाविद्यालयात येताना मी तिला गुलाब पुष्प आणलं, महाविद्यालयात येताना मी तिला गुलाब पुष्प आणलं, पण क्षणातच तिने राखी बांधून मला गुडघो मानलं. बरी तेव्हापासून माझी बहीण झाली खरी, बरी तेव्हापासून माझी बहीण झाली खरी, मी तेव्हापासून कॉलेज सोडून आनंदाने राहू लागलो घरी. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर फक्त शेवटच्या 2 सूचना आहेत. सर, आपण आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. फक्त 2 सूचना आहेत. यानंतर ज्या कवींना कवितांचं सादरीकरण करायचं असेल, हा कार्यक्रम संपल्यानंतर ही व्यासपीठ राहील, इथे विद्यार्थी बसणार नाही. ज्याला सादरीकरण करायचं तो करू शकतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इथून आपण जेवणासाठी जायचं आहे. तत्पूर्वी आपल्या अध्यक्षांचा अध्यक्षीय समारोप होतोय. तत्पूर्वी मला काय वाटत असेल, म्हणजे मी पण कमीच आहे आणि सगळ्यांना ऐकलं, पण तरी नाही, आता वेळ खूप झालाय. मी माझी कविता असाच कार्यक्रम आपण पुन्हा कधीतरी घेऊ आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण ती माझी कविता ऐकू. नाही, मला इथं कविता सादर करण्याची संधी या क्षणी सुद्धा मिळते, हे तुमचं प्रेम आहे असं मी समजतो. धन्यवाद. आणि गंगापूरच्या साहित्य संमेलनामध्ये मी माझी घुंगरू नावाची कविता त्या ठिकाणी सादर केली होती. मला अपेक्षा आहे की ती कविता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आवडेल. कवितेचं नाव आहे घुंगरू. म्हणजे कुणाला काय सुचेल, कुणाला काय सुचेल माहित नाही, कुणाला काय आवडेल. तर एक दिवस झोपलेलो असताना बायकोला चांदीचे पैंजण घेऊन दिले. आता ही सांगायची गोष्ट नाही, पण आता कविता तर सांगावं लागेल ना. आणि ती जेव्हा नळावरती पाणी भरायची, हंडा घेऊन घरामध्ये जायची, तर ते पैंजण असे छुम 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 असा आवाज यायचा त्याचा. आणि तो आवाज ऐकून जे न देखे रवी ते देखे कवी. कवीला कधी कुठं डॉक्टर साहेब काय सुचल काही सांगता येत नाही. आणि तो नाद ऐकला आणि घुंगरावर कविता लिहावी असं मला वाटलं, आणि त्याच्यातून मग ही कविता साकारली आहे. कवितेचं शीर्षक आहे घुंगरू. तिच्या पैंजणातील मी घुंगरू, त्यावर तिचाच ताबा. तिच्या पैंजणातील मी घुंगरू, त्यावर तिचाच ताबा. नाद वेडावतो तिला त्याचा, कारण नादच खुळा माझा, कारण नादच खुळा माझा. कुणाला भावे वाटते अंबानी, कुणाला बिर्ला तर कुणाला टाटा. है ना विद्यार्थी, कुणाला काय वाटतं, कुणाला काय वाटतं. कुणाला भावे वाटते अंबानी, कुणाला बिर्ला तर कुणाला टाटा. मी मात्र घुंगरूच बरा, तिच्या पायाशी खेळण्यात नशिबाचा भारी वाटा. तिच्या पायाशी खेळण्यात नशिबाचा भारी वाटा. ती झपझप चालताना घुंगराचा आवाज झाला. ती झपझप चालताना घुंगराचा आवाज झाला. आवाज की हो ऐकून चंद्र तिच्या पायाशी आला. अहो, मी तिच्या पायी वेडा झालो, काय नवीन गोष्ट का. चंद्र सुद्धा वेळवान झाला आणि तिच्या बायकोच्या पायातला घुंगराचा आवाज ऐकून चंद्र तिच्या पायाशी आला. आणि मग आता पुढे काय गमती जमती घडतात. चंद्र बायकोला म्हणाला एका घुंगरात बसू का, मनी तुझ्या बसू का. बघ आता काय सुरू झालं. चंद्र बायकोला म्हणाला एका घुंगरात बसू का, मनी तुझ्या बसू का. उंच आकाशी जाऊ आपण, गोड गाणे गाऊ आपण. दोघांचा संवाद सुरू झाला. ही मात्र बायको, ही मात्र लबाड खट्या आणि द्वार. ही मात्र लबाड खट्या आणि द्वार. हो म्हणाली चंद्राला, हो म्हणाली उंच उडाली माझ्या सगट. चंद्राच्या प्रकाशात बुडाली. रिमझिम रिमझिम खळखळ छनछन, रिमझिम रिमझिम खळखळ छनछन. मोर पिसांचे माथी लिंपण. संगीत नाचरे डोलू लागले, देह भान हरपुनी. गीत प्रेमाचे बोलू लागले. चंद्र घुसला तेव्हाच हसला. मग हे सुरू झालं त्यांचं झालं. चंद्र घुसला तेव्हाच हसला. काळजाचा तीट जेव्हा तिचा त्याच्या गाली बसला. काजळाचा तीट जेव्हा तिचा त्याच्या गाली बसला. मी बिचारा, आता हे जे चाललंय ते पाहून, मी बिचारा वाजून थकून थकलो आणि खूपच थकलो. रुसलो आणि चिडीचूप बसलो. मी बिचारा वाजून थकून थकलो आणि खूपच थकलो. रुसलो आणि चिडीचूप बसलो. कळ माझी तिच्या हृदयात गेली. बायकोला शेवटी कळालं आता काय चाललंय ते. कळ माझी तिच्या हृदयात गेली. म्हणाली वेड्या, चंद्र म्हणजे गाडी आहे. काय म्हणते बघा आता तिने तिची सफाई कशी पेश केली.
कळ माझी जेव्हा तिच्या हृदयात गेली, म्हणाली वेड्या चंद्र म्हणजे गाडी आहे, आभार आपुली माही आहे, तू राजा आणि मी राणी, चंद्राची ही मी काढलेली खोडी आहे, कारण तूच पैंजण तूच घुंगरू वाजतो खळखळा, तूच पैंजण तूच घुंगरू वाजतो खळखळा, खरं सांगू का राजसा तुझा नादच फळा, तुझा नादच फळा, तुझा नादच फळा. धन्यवाद. यानंतर डॉक्टर नमस्कार. कवितेचा संबंध नव्हता, पण आजचा कार्यक्रम बघितलं की माझ्यासोबतचे मित्र जे माझ्यापेक्षा ढ होते त्यांच्या कविता ऐकल्या आणि म्हटलं तर आपणही प्रयत्न करायला हरकत नाही. असतोय लिहिण्यासाठी गेले होते आणि मग मला पाचाने वाटलं त्याचा की याचं यमक जुळतोय आणि मग मला वाटलं की आपण त्याला कविता म्हणावं. आता ते ऐकल्यानंतर तुम्ही ठरवा की ती कविता आहे की लेख आहे किंवा काय आहे. मधल्या काळात काय झालं की आपले बहुजन लेखक बऱ्यापैकी भाजन रेमाळे सारख्यांमुळे आपल्या मंडळींना कळलं की कवितेमध्ये यमक बोलूयात. शीर्षक वगैरे असं काही नाही, तर सुरुवात आहे की चल गड्या जरा मर्द. काय आहे की पुरुष आम्ही जे आहेत ते फार मर्दपणाला फार फॅन्सी करतो, एवढेच करतो. तर चल गड्या जरा मर्द होऊ. ज्याला एकटी स्त्री संधीनं वाटत्या जबाबदारी वाटते, जो मुलींना छेडत नाही, जो मुलींना छेडणाऱ्या नाझ्या जावलींसोबत दोघात करतो, तो खरा मर्द. जो बायकोला चार भिंतीच्या आत कोंडत नाही, ज्याला तिच्या रूपाने असुरक्षित वाटत नाही. आपण बऱ्याचदा बघतो की एखादी स्त्री सुंदर असेल तर तिला घरातनं ऑफिसला किंवा कुठले काम करताना विरोध होतो. त्या तिच्या नवऱ्याने जर त्याला ते स्वातंत्र्य दिलं आणि तू ते झेलू शकत असेल तर मला वाटतं ते मर्द आहे. त्यासाठी ती लाईन आहे. मुद्दा रिस्पेक्ट करतोय कारण मला वाटतं की मेसेज मिळेल नाही मिळेल. जो तिला स्वातंत्र्य देतो, ज्याला तिच्या कमरेपासून ते तिच्या मनापर्यंतचा दोन इंचीचा प्रवास हा करता येतो, तो खरा मर्द. जो आईला अखेरपर्यंत प्रेमाने सांभाळतो, जो तिच्या म्हातारपणात थकलेल्या शरीरासोबत तिच्या थकलेल्या मनाचीही काळजी घेतो. बऱ्याचदा असं होतं की आपण आई वडिलांची खूप काळजी घेतो, म्हातारपणात सेवाही करतो, पण त्याच्याशी बोलताना आपला टोन, आपला जो आवाज असेल तो तसा नसतो, जो तो अपेक्षित असतो किंवा जसा हवा असतो. म्हणून मी सांगणार की केवळ शारीरिक काळजी म्हातारपण घेणाऱ्यांपेक्षा जो प्रेमाने त्यांच्याशी बोलू शकत असेल, त्याच्याकडे जो संयम मिळवत येत असेल, तो खरा मर्द. जो स्त्रीच्या बुद्धीला पुरू शकत नाही म्हणून बदनाम करत नाही, तिला बलात्कार करण्याची धमकी देत नाही, तो खरा मर्द. जो लिंग भेद करत नाही, जो येणारा बाळ मुलगा की मुलगी हे ठरवत नाही, तो खरा मर्द. ज्याचं हळण म्हणजे कुठल्या स्त्रीला अत्याचार झालाय, ती पिढी स्त्री कुठल्या जातीची आहे हे बघत नाही, तो खरा मर्द. ती सुंदर की कुरूप, ती गोरी की काळी, ती 2 महिन्याची की 80 वर्षाची, न बघता रडतो, पेटतो, त्या अत्याचार हळतो, रडतो. जो प्रेम करू शकतो, जो माफ करू शकतो, जो नकार पचवू शकतो, ज्याला नाही म्हणलेलं कळतं, जो कोणाला जाळत नाही, जो कोणाला भुसकत नाही, तो खरा मर्द. ज्याला माहितीये की लिंग आहे म्हणून कोणी मर्द होत नसतं, कारण किन्नरांना सुद्धा मन असतं. प्रेमाच्या नावाखाली त्यांनी कोणाला पेटवलं नसतं, कोणाला ऍसिड भेटलेलं नसतं आणि कोणाला भोसकलं सुद्धा नसतं. मर्द होणं सोपं नाही गड्या, म्हणून तर मर्दांचा सध्या दुष्काळ पडलाय. बघ तुला यातलं काही करता येतंय का, चल गड्या जरा मर्द हो. शेवटची आज माझ्या कवितेचं नाव आहे श्रावण. राणी हिरव्या रंगात रंगी रंगला श्रावण, राणी हिरव्या रंगात रंगी रंगला श्रावण, इंद्रधनु तो पाहून भीते डोळ्यात फारून, इंद्रधनु तो पाहून भीते डोळ्यात फारून, सर चंदेरी नाचून वारा वाये झुळ झुळ, सर चंदेरी नाचून वारा
वाळे झुळ झुळ मोर पिसी पावसाने नदी वाहे खळ खळ नदी वाहे खळ खळ बर उन्हात पाऊस लागे कोल्यात लगीना बर उन्हात पाऊस लागे कोल्यात लगीना नाचो श्रावण सरीत होई ओले थिंबमान नाचो श्रावण सरीत होई ओले थिंबमान वाट पाहे पंचमीची झोका झुले माहेरात माय बापाच्या छायेत झोका चढे श्रावणात झोका चढे श्रावणात रीमा झिमा पावसात रूप सृष्टीचे साजिरे सरी पहाडी पेऊन दरी डोंगर पाजरे दरी डोंगर पाजरे गाऊ श्रावण मासात गान प्रीतीच्या धोक्याच गाऊ श्रावण मासात गान प्रीतीच्या धोक्याच जिम्मा फुगडी खेळून नात जपू ग मैत्रीच जिम्मा फुगडी खेळून नात जपू ग मैत्रीच नात जपू ग मैत्रीच. धन्यवाद सर, धन्यवाद. आपण फक्त 2 मिनिटांमध्ये माझ्या कवितेचं नाव आहे व्यथा नाभिक समाजाची. नुकताच पाजळला वस्तारा कैचीला धार केली आणि पोहणीच्याच गिरायकांना हजामत उधार केली. तिंबून वाढलेले केस कापल्यावर विखुरले. आम्ही जमा खर्च लिहित गेलो ते पैसे देण्याचेच विसरले. पैसे मागताच खेकसला तेव्हा घाम आमच्या अंगाला आला. असे वाटले मनाला की हाच बिन पाण्याने आमचीच बाजरून गेला. धन्यवाद. यानंतर 2 मिनिटात बरोबर सर आपलं प्रमाणपत्र बरोबर. शेवटची कविता प्रेम कविता होणार आहे आपल्या घोडके सरांची. माझ्या कवितेचं नाव आहे श्रावण मासी. श्रावण सरी आपल्या काव्य संमेलनाच्या निमित्तानं ही काल संध्याकाळी मी धावती केलेली कविता आहे आणि फार छोटी कविता आहे आणि आपलेच लोक सहभागी आहेत म्हणून मलाही या गोष्टीतून प्रेरणा मिळाली आणि मी ही कविता केली. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सर्वत्र हिरवे हिरवे गार गालीचे खूपच भारी सत्र म्हणजे आता आपल्या शाळेच्या संबंधी आहे. ऊन सावल्या रिमझिम पाऊस खेळ चाले खूप भारी हिरवा हिरवा शालू पांघरून धरणी नटली सारी. ओला चारा हिरवं गवत गुरगुराखी आनंदी मस्त फिरायला बाहेर पडा कुणालाही नाही कुठे बंदी कुणालाही नाही कुठे बंदी. श्रावण सरी महादेव मंदिर उपवासाचे सत्र श्रावण सरी महादेव मंदिर उपवासाचे सत्र सुरू लतावेली वृक्ष झुडपे बहरून आले छान तरू श्रावण मासी चैतन्य येई उचंबळून येई सर्वत्र आल्हाददायक वातावरण खूप खास चित्र. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर डॉक्टर रणजित गायकवाड सर 2 मिनिट. सर आपण आपले प्रमाणपत्र घेऊन जाईल. डॉक्टर रणजित गायकवाड सर. माझं नाव वैशाली शिंदे. माझी कविता स्त्री जीवनावर आहे. कवितेचं नाव आहे तुम्ही कमी समजू नका स्त्रीला. तुम्ही कमी समजू नका स्त्रीला. पुरुषाने काही नवीन गोष्ट केली तर त्याची वाहवा होते. पुरुषाने काही नवीन गोष्ट केली तर त्याची वाहवा होते. स्त्रीने जर तीच गोष्ट केली तर नावं ठेवली जाते. स्त्रीने जर तीच गोष्ट केली तर नावं ठेवली जाते. असा भेदभाव कशाला? असा भेदभाव कशाला? तुम्ही कमी समजू नका स्त्रीला. तुम्ही कमी समजू नका स्त्रीला.
सर्व धर्म संभाव हे जिजाऊंचे कर्म, सर्व धर्म संभाव हे जिजाऊंचे कर्म. तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म, तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म. धन्य ती माता, धन्य ती माऊली, जनतेवर होती प्रेमाची सावली, जनतेवर होती प्रेमाची सावली. जन्म दिला तिने शिवबाला, जन्म दिला तिने शिवबाला. राजमाता म्हणू लागले सगळे जिजाऊला, राजमाता म्हणू लागले सगळे जिजाऊला. तुम्ही कमी समजू नका स्त्रीला, तुम्ही कमी समजू नका स्त्रीला. चतुर शूरवीर हे मनूचे गुण, चतुर शूरवीर हे मनूचे गुण. घेतले तिने घोडेस्वारी नेमबाजीचे शिक्षण. लक्ष्मीबाईंनी घेतली रणांगणात धाव, लक्ष्मीबाईंनी घेतली रणांगणात धाव. 23व्या वर्षाच्या आयुष्यात कमवले नाव, 23व्या वर्षाच्या आयुष्यात कमवले नाव. इतिहासाच्या पानापानावर लिहिली गेली तिची कहाणी, इतिहासाच्या पानापानावर लिहिली गेली तिची कहाणी. झाशीची राणी म्हणू लागले सगळे लक्ष्मीबाईला, झाशीची राणी म्हणू लागले सगळे लक्ष्मीबाईला. हलवले तिने ब्रिटिश सरकारला, हलवले तिने ब्रिटिश सरकारला. तुम्ही कमी समजू नका स्त्रीला, तुम्ही कमी समजू नका स्त्रीला. प्रेरक जीवन दृढ निश्चय, प्रेरक जीवन दृढ निश्चय. खडतर प्रवास तिचा, सांभाळ केला तिने अनाथ मुलांचा, सांभाळ केला तिने अनाथ मुलांचा. अन्न वस्त्र निवारा दिला तिने अनाथाला. आपल्यापासून दूर ठेवले स्वतःच्या मुलीला, आपल्यापासून दूर ठेवले स्वतःच्या मुलीला. अनाथांची माय म्हणू लागले सगळे सिंधुताईला, अनाथांची माय म्हणू लागले सगळे सिंधुताईला. तुम्ही कमी समजू नका स्त्रीला, तुम्ही कमी समजू नका स्त्रीला. सावित्रीने मानली नाही हार, सावित्रीने मानली नाही हार. मुलींसाठी खुले केले शिक्षणाचे द्वार. मार्ग होता काट्याकुट्यांचा, नाही मागे हटण्याचा, मार्ग होता काट्याकुट्यांचा, नाही मागे हटण्याचा. अज्ञानरूपी अंधारात ज्ञानाचा लावला दिवा. मुलींना शिक्षणाचा हक्क मिळायलाच हवा, मुलींना शिक्षणाचा हक्क मिळायलाच हवा. स्त्री शिक्षिका म्हणून ओळखू लागले सगळे सावित्रीला, स्त्री शिक्षिका म्हणून ओळखू लागले सगळे सावित्रीला. तुम्ही कमी समजू नका स्त्रीला, तुम्ही कमी समजू नका स्त्रीला. धैर्याने आत्मविश्वासाने ती प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहे, धैर्याने आत्मविश्वासाने ती प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहे. स्त्री ही कुणापेक्षाही कमी नाही, हे तिला वारंवार सिद्ध करण्याची गरज नाही, हे तिला वारंवार सिद्ध करण्याची गरज नाही. धन्यवाद. आपण आपल्या प्रमाणपत्राला स्वीकार करावा. यानंतर प्रशांत दाभाडे आपली रचना या ठिकाणी होतील. हा किस्सा आपल्याकडचा नाही, खानदेशातला आहे. सर इथपर्यंत येईपर्यंत बाईंनी मुलांना सांगितलं तुकाराम लिहून दाखवा, बाईंनी मुलांना सांगितलं तुकाराम हा शब्द लिहून दाखवा. एका मुलाने उठून बाईंना विचारलं, बाई तुकारामची तू पहिली का दुसरी? समजलं तर की. प्रशांत दाभाडे सर. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. शब्दांचा सोहळा होतोय तर थोडस संधी आम्हालाही मिळाली पाहिजे. वास्तविक आम्ही काही कवी नाही, परंतु आपल्या या उत्साहाच्या वातावरणात थोडीशी एक इच्छा व्यक्त करतोय. छोटीशी कविता आहे शब्द म्हणून. शब्द हसवतात, शब्द रडवतात, शब्द देतात विश्वास, शब्द करतात फसवणूक, शब्द तारतात, शब्द बुडवतात, शब्द देतात आनंद. शब्दातून शब्द वजा केला की शांतता, शब्दातून शब्द वाढवला की विवाद. शब्द शस्त्र, शब्द शास्त्र, शब्द भाषा आणि शब्द संवाद. आणि म्हणूनच म्हटलं जातं घासावा शब्द, तासावा शब्द बोलण्यापूर्वी. धन्यवाद. धन्यवाद. थोडक्यात बोर्ड आपण आपल्या प्रमाणपत्राचा स्वीकार करावा. यानंतर नव कदम सरांना विनंती करतो आपण आपली रचना ठेवावी. आणि यानंतर शेवटची कविता घोडके सरांची होणार आहे आणि आपल्या कार्यक्रमाचा समारोप होईल. मी कवी नाही, पण घोडके सरांच्या सहवासात राहून काही कविता केलेल्या. त्याच्यातली एक मुलांच्या मनावर वारीचा संस्कार, वारी म्हणजे काय या संदर्भात मी रचना सादर करणार आहे. आला आषाढ महिना, आल्या पावसाच्या सरी, कामधंदा हा सरेना, वारी चालली पण शेत पेरणी करून सोडा मायेची सावली, भेट सुखाची होईल वाट बघते माऊली. दिंड्या आनंदित फार कथा कीर्तन करीती, रथ माऊलीचा थोर कुंचे पताका झळकती. सर्व चालले रांगेत मागे पुढे वार करी, गोड अभंग मुखात
टाळ मृदंग तुतारी. शिन आला हा कळेना संत वचनाची जोडी. पाय वाकडा पडेना बोल रिंगणाची कडी. सुखे नाचती कल्लोळ भेदा भेद विसरोनी. सुखे नाचती कल्लोळ भेदा भेद विसरुनी. मन झाले या पांगुळ विठुरायाला पाहुनी. भक्ती ज्ञानाचे हे सत्र. भक्ती ज्ञानाचे हे सत्र भरले भिवरेच्या तिरी. गेले दिपोनिया नेत्र. सर्व मिळाले वारकरी सर्व मिळाले वारकरी. धन्यवाद. यानंतर विलास बोर्डे आलेले आहेत. 85 ज्या काळामध्ये संस्थेतील शाळांच्या कर्मचाऱ्यांचे पगार हे संस्था अध्यक्ष सचिव आणि मुख्याध्यापक यांच्या जॉईंट खात्यावर जमा व्हायचे आणि मुख्याध्यापक ते पगार मग संस्था अध्यक्षाकडून घेऊन मग शाळेत वाटायचा. काय दमछाक होत असेल कल्पना करा. नारे यांचे समाजवादी समाज रचनेचे ध्येय यांची व्यक्तिमत्वाच्या चिरंतन विकासाची. ब्रीदवाक्य यांची चिरंतन स्फूर्तिदायी. सुहास्य वदने यांची नित्य प्रेरणादायी. कॉम्रेड पण हे फक्त नावालाच आहे रे. पूर्णपणे अनुदान शासनाकडून घेणे. शिक्षकांना पगार अर्धामुर्धा देणे. स्वतःची तुंबडी गच्च भरणे. कॉम्रेड हे सर्व तू पाहतच आहे रे. गरिबांच्या नावाखाली पब्लिक स्कूल काढतायत. त्यांचा वासही या गरिबांना शक्य आहे काय? इथेच शहरी इंडिया निर्माण होतोय. इथेच ग्रामीण भारत निर्माण होतोय. इथे सारी जातीयता पक्षीयता धर्मांधता इथे सारीच व कर्तव्यहीनता. कधी आसाम कधी पंजाब कधी मराठवाडा कधी गुजरात कधी काश्मीर कधी बेळगाव कर्नाटक कधी हिंदू मुस्लिम कधी स्पृश्य अस्पृश्य सारीच प्रकरणं इथं डोळेझाकपणे चालतायत आणि अंध डोळ्यांनी हे आपणच पाहतोय. इथे नित्य नवी शैक्षणिक धोरणे येत आहेत. त्यातले धोरण तेच नव्याचे जुने होत आहेत. इथले शिक्षक स्वतः आचार्य देवभाव म्हणतात. विद्वत्ता ज्ञान लालसा व्यवसाय निष्ठा नसूनही मॉन्टेसरीच्या तनेंद्रिय ज्ञानेंद्रिय शिक्षणाला, फ्रोबेलच्या क्रीडेद्वारा, प्लेटोच्या वयोवस्थेला या साऱ्यांना काल परवाच जन्म दिला गेला. विवेकानंदांची गुरुकुल शिक्षण पद्धती आणि महात्मा गांधींची मूलोद्योगी शिक्षण पद्धती यांनी 4 हात दूरच ठेवली. कॉम्रेड, या देशातील शिक्षणाबद्दल तू चौकशी न केलेलीच बरी, कारण इथले बरेच लोक जगतात शिक्षण संस्थेवरी. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सर आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. यानंतर मी वसुधा चंद्रशेखर भोसले न्यू हायस्कूल या ठिकाणी कार्यरत आहे आणि आज श्रावण सरी यावर आधारित एक छोटीशी कविता करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझ्या कवितेचं नाव आहे आला श्रावण. आला श्रावण श्रावण झाला मनी ग आनंद. झाडे लावण्याचा मज जीवा लागलासी छंद. मेघ दाटले नभी येती सरीवर सरी. ऊन सावल्यांचा खेळ येई आनंदा उभारी. शालू हिरवा हिरवा धरती गल्याली. सप्तरंगाची ती छटा आकाशी दिसली. मेघ दाटता नभी मोर फुलवी पिसारा. गाई आनंदाने गाणे असं म्हणत हा सारा. नाग पंचमीच्या सणा येती लेकी येती माहेराशी. घेती उंच उंच झोका गुज सांगण्या आकाशी. येता पावसाच्या धारा तिंब भिजल रे मन. येता मातीचा सुगंध आले आनंदा उधान. असा श्रावण श्रावण वाटे हवा हवासा. असा श्रावण श्रावण वाटे हवा हवासा. नभी निळ्या ढगामध्ये मज कान्हा दिसावा. नभी निळ्या ढगामध्ये मज कान्हा दिसावा. धन्यवाद. धन्यवाद. आपण आपल्या प्रमाणपत्राचा स्वीकार करावा. यानंतर